बोंदो अशोक प्रकरणात रुपाली चाकणकर यांची आज चौकशी होतीये। रुपाली चाकणकर यांची नाशिकमध्ये एसआयटी कडून चौकशी होणार आहे। या चौकशीसाठी रुपाली चाकणकर पुण्याहून नाशिककडे रवाना झाल्यात। वकिलांसोबत रुपाली चाकणकर नाशिक चौकशीसाठी नाशिकमध्ये पोहोचल्यात। पुढारी न्यूजकडे ही आत्ताच्या घडीची सगळ्यात एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय। चाकणकर आज एसआयटी समोर हजर होतील आणि त्यांची चौकशी होईल। खराच्या शिवनिका ट्रस्टवर चाकणकर 2 वेळा सदस्य राहिल्या, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। खरातवर लैंगिक शोषण, जादूटोणा विरोधी कायदा, आर्थिक फसवणूक यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेत। त्यानंतरही जुने संबंध आता तपासाच्या केंद्रस्थानी आलेत। खराची पाद्यपूजा करतानाचे आणि खराचं जाहीर व्यासपीठावर कौतुक करतानाचे रुपाली चाकणकर यांचे व्हायरल व्हिडिओ राज्यभरात चर्चेचा विषय ठरले आणि अर्थात असे व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली आणि अखेर त्यांना आपल्या पदांचा राजीनामा द्यावा लागला। रुपाली चाकणकर थोड्या वेळापूर्वीच नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। एसआयटी कडून नाशिकमध्ये त्यांची चौकशी होणार आहे आणि या चौकशीसाठी आज सकाळी त्या पुण्याहून नाशिकच्या दिशेने निघालेल्या होत्या आणि आता त्या नाशिकमध्ये पोहोचलेल्या आहेत। अगदी काही वेळातच त्यांची एसआयटी समोर चौकशी केली जाईल। प्रतिभा चाकणकर या त्यांच्या बहिणी आहेत आणि त्यांच्या बहिणीच्या चौकशीनंतर आता रुपाली चाकणकर यांची चौकशी होत असल्यानं तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, चाकणकर नाशिकमध्ये पोहोचलेले आहेत। पुढची रूपरेषा कशी असेल? कोण त्यांचा जबाब नोंदवणार आहे? एसआयटी मधलं कोणता महत्त्वाचा अधिकारी त्यांचा जबाब नोंदवून घेईल? आता ही दृश्य आपण जी तुम्हाला दाखवतोय ही MH12 VC 7800 ही जी गाडी आहे ती रुपाली चाकणकर या गाडीमध्ये आहेत। याच गाडीमध्ये रुपाली चाकणकर यांच्या सोबत त्यांच्या वकील देखील आहेत आणि अन्य काही सहकारी आणि चालक आहेत। नाशिक शहरामध्ये रुपाली चाकणकर यांची गाडी पोहोचलेली आहे आणि जी माहिती मिळते त्या माहितीनुसार रुपाली चाकणकर ह्या पुढच्या काही मिनिटांमध्ये एसआयटीचं जे पथक आहे, विशेष तपास पथक जे या खरात प्रकरणाच्या संदर्भातलं, त्या पथकाच्या समोर जाणार आहेत। त्यांची आज चौकशी या सगळ्या खरात प्रकरणाच्या संदर्भानं होणार आहे। पहिल्यांदा अशा पद्धतीनं रुपाली चाकणकर या विशेष तपास पथकाच्या चौकशीच्या समोर जाणार आहेत। नेमके कोणते अधिकारी असतील, काय नेमके प्रश्न रुपाली चाकणकर यांना विचारले जातील, रुपाली चाकणकर काय आज त्यांना उत्तर देतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे। नाशिक शहरामध्ये सध्या प्रवेश केलेला आहे रुपाली चाकणकर यांच्या या वाहनानं आणि आज त्यांची किती वेळ चौकशी केली जाते हे पाहावं लागेल, कारण खरात प्रकरणाच्या संदर्भानं त्यांच्यावरती अनेक गंभीर आरोप करण्यात आलेले होते। ते आरोप आपण सगळ्यांनी पाहिले। अनेक चौकशीच्या मागण्या, इतकंच काय तर त्यांना सह आरोपी करा अशा पद्धतीची देखील मागणी यापूर्वी वेगवेगळ्या महिला नेत्यांनी वेगवेगळ्या पक्षांमधून केली गेल्याचं आपण पाहिलं आणि त्यानंतर आता त्यांची जी चौकशी आहे ती या ठिकाणी आज होणार असल्याची माहिती समजते। त्यांच्या वकिलासोबत रुपाली चाकणकर या पुढच्या वाहनामध्ये आपण पाहतो, जी पांढऱ्या रंगाची समोरची कार आहे या कारमधून प्रवास करतायत। नाशिक शहरामध्ये या कारनं प्रवेश केलेला आहे। आपण त्यांच्या पुण्यातल्या निवासस्थानापासून त्यांना फॉलो करतोय। त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न देखील केला की काही त्या प्रतिक्रिया देऊ इच्छितात का, मात्र त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही। आपण त्यांना फोन कॉलही केलेले होते, त्यांनी फोन कॉल देखील उचललेले नाहीत। मात्र आज जेव्हा त्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे तेव्हा काय त्यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी केली जाते, कुठल्या कुठल्या मुद्द्यांच्या संबंधानं त्यांना प्रश्न विचारले जातात, कारण यामध्ये आर्थिक जो देवाणघेवाणीचा विषय आहे, आर्थिक गैरव्यवहारांचा जो विषय आहे तो देखील चर्चेत होता। लैंगिक शोषणाचा जो मुद्दा सगळ्यात महत्वाचा खरातवर ज्याच्यावरती आरोप आहे, इतकंच नाही तर त्याच्यावरती जादूटोणा विरोधी जी कलमं आहेत ती देखील लागलेली आहेत आणि अशा वेगवेगळ्या आरोपांखाली एकीकडे खरात अटकेत असताना त्याच्यासोबत त्याच्या संस्थेत पदावर असलेल्या रुपाली चाकणकर, इतकंच नाही तर अनेक वेगवेगळे जे व्हिडिओ रुपाली चाकणकर यांच्या खरात सोबतचे व्हायरल झाले
त्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावरती आरोप जे आहेत ते होताना आपण बघितले आणि या सगळ्या वेगवेगळ्या आरोपांच्या ज्या फैरी आहेत या सगळ्या आरोपांच्या फैरी एकीकडे सुरू असताना आता रुपाली चाकणकर यांना चौकशीसाठी बोलावलं गेलेलं आहे आणि आज रुपाली चाकणकर या नाशिकमध्ये दाखल झालेल्या आहेत. पुण्यातून सकाळी 6 वाजता त्या निघालेल्या होत्या. या दरम्यान नाशिक पासिंगची एक गाडी जी आहे ती रुपाली चाकणकर यांच्या घरी आलेली होती. अर्धा तास उलटला आणि मग रुपाली चाकणकर ह्या घराबाहेर पडलेल्या होत्या. आता जवळपास आपण जर बघितलं तर 10:30 वाजता आहेत आणि 10:30 वाजताच्या सुमारास रुपाली चाकणकर यांची ही जी गाडी आहे ती नाशिकमध्ये पोहोचल्याचा आपण या ठिकाणी पाहतोय. आजचा हा महत्वाचा दिवस असणार आहे कारण खरात प्रकरणाच्या संदर्भातली सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल. खरात प्रकरणाच्या संदर्भात वेगवेगळ्या अपडेट्स आपण बघितलेल्या होत्या. मात्र रुपाली चाकणकर यांचा जो राजीनामा आहे पक्षाचा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा हे राजीनामे तर झालेच. या राजीनाम्यांच्या नंतर रुपाली चाकणकरांची SIT कडून चौकशी होण्याची बातमी आणि या चौकशीच्या निमित्तानं रुपाली चाकणकरांचं नाशिकमध्ये येणं हे आतापर्यंतच्या या सगळ्या खरात प्रकरणातलं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठी घटना म्हणावी लागेल. आपण दृश्यांमध्ये पाहतोय त्याप्रमाणे या ठिकाणी नाशिकच्या हद्दीमध्ये शहराच्या हद्दीमध्ये रुपाली चाकणकर यांच्या वाहनानं प्रवेश केलेला आहे. काही वेळातच जे SITचं पथक आहे तिथे रुपाली चाकणकर नाशिकपर्यंत त्यांचा जो प्रवास आहे पोहोचतील. तो सगळा तुम्ही पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय. त्यामुळे ज्ञानेश्वर पुढे SIT चौकशी जेव्हा सुरू होईल त्या चौकशीमधले देखील जे इन्साइडर्स आहेत ते देखील आम्ही तुमच्याकडून जाणून घेऊ. तुर्तास तुम्ही दिलेल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. अशोक खरातच्या प्रकरणामध्ये आज नाशिकमध्ये सगळ्यात मोठे अपडेट येत आहे. कारण की भोंदू खरातशी संबंध असलेल्या भोंदू खरातच्या शिवनिका संस्थांच्या 2 वेळा सदस्य असलेल्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ज्या आहेत रुपाली चाकणकर ह्या नाशिकवरून आता आज SIT कडे चौकशीसाठी निघालेल्या आहेत. ह्याच ठिकाणी जे आहे SIT त्यांची चौकशी करणार आहे. SIT ने ह्यापूर्वीही रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी बोलवले होते. मात्र काही कारण सांगत रुपाली चाकणकर ह्या ज्या आहे त्या चौकशीसाठी उपस्थित राहिल्या नव्हत्या. मात्र आज अखेर रुपाली चाकणकर ज्या आहेत नाशिक साठी निघालेल्या आहेत पुण्यावरून. काही वेळातच रुपाली चाकणकर या ठिकाणी येतील आणि ह्याच ठिकाणी रुपाली चाकणकरांची जी आहे ती SIT समोर चौकशी केली जाणार आहे. एकंदरीतच अशोक खरातावर ज्यावेळेस लैंगिक शोषण, जादूटोणा विरोधी कायदा आणि आर्थिक फसवणुकीचे गुन्हे झाले ते सगळे प्रकरण आणि खरातची जी पाद्यपूजा रुपाली चाकणकरांनी केली होती, त्यांचे काही मोबाईल कॉल झाले ते, ह्या सगळ्या प्रकरणाची जी चौकशी आहे ती आज रुपाली चाकणकरांना SIT विचारणार आहेत. रुपाली चाकणकरांनी ज्यावेळेस अशोक खरातचं प्रकरण समोर आलं होतं त्यावेळेस सुरुवातीला मात्र त्या खरातचे जे काही सगळे कारनामे आहेत ते माहीत नसल्याचं सांगितलं होतं आणि त्यानंतर अखेर रुपाली चाकणकरांना जो आहे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि आज अखेर त्यांना चौकशीचा समोर जावं लागलेलं आहे जाणार आहे. आज त्यांची किती तास चौकशी चालते आणि त्याबरोबर ह्या चौकशीतून SITला आणखीन काय काय माहिती मिळते, SIT रुपाली चाकणकरांना काय माहिती विचारते हे समोर येणार आहे. प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, नाशिक. तर चाकणकरांच्या पुण्याच्या घरात नाशिकची कोणाची गाडी आली होती असा सवाल उपस्थित होतो. रुपाली चाकणकर यांच्यासाठी कोणता सांगावा, कोणता निरोप घेऊन ही गाडी आली होती? MH159849 या गाडीचं रहस्य अजूनही कायम आहे. चाकणकरांच्या पुण्यातील बंगल्यात नाशिकची गाडी ही सकाळीच पोहोचली होती. चाकणकरांच्या पुण्याच्या घरी इतक्या सकाळी सकाळी ही गाडी का आली जी नाशिक पासिंगची होती असाही सवाल उपस्थित होतो.